नमस्कार मंडळी, ताक्षूच्या मराठी रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बनवणार आहे बटर कुकीज। एकदम इझिली बनवणार आहे आपण आणि परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला सांगणार आहे मी। छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे जे करून तुमचे बिस्किट कधीच चुकणार नाही आणि एकदम परफेक्ट बनणार। तर चला आपण लवकरात लवकर बनवायला स्टार्ट करूया। व्हिडिओ तुम्हाला एंड पर्यंत बघायचा आहे, तेव्हाच तुम्हाला व्यवस्थित लक्षात येणार आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला हवी एक वेट मशीनवर एक बाउल ठेवूया आपण। त्याचं मी वेट एकदम मायनस करून घेते आणि बटर घेते। बटर मी इथे घेणार आहे 140 ग्रॅम बटर घेणार आहे। त्यानंतर त्याला आणखी मायनस करून घेतलं आहे मी, कारण की आयसिंग शुगर ॲड करते मी त्यामध्ये। आयसिंग शुगर मी 80 ग्रॅम टाकली आहे। तुमच्याकडे आयसिंग शुगर नसेल तर तुम्ही पिठी साखर पण टाकू शकता। त्यानंतर त्याला मी थोडंसं मिक्स करून घेतलं आहे। हे वाला हँड मिक्सर आहे, याने आपण मिक्स करूया। 2-3 थेंब मी याच्यामध्ये व्हॅनिला एसेन्स पण यूज करणार आहे। तुम्हाला आणखी कोणता फ्लेवर टाकायचा आहे तुम्ही टाकू शकता, आणि नसेल पण तर नाही टाकला तरी पण चालेल। आपण इथं कुठलंच अंड पण वापरलं नाही आहे, एगलेस आपण बनवणार आहे। तर हे बघा, व्यवस्थित आपण याला मिक्स करायचं, एकदम व्हाईट कलर येईपर्यंत फेटायचं आहे। एकदम हलकं होणार मिक्सचर तेव्हापर्यंत। त्यानंतर दूध घेतलं आहे मी। दूध लगभग आपलं 30 ml, म्हणजे छोट्या चम्मचने आपण 2-3 चम्मच आपण घेऊया। त्याने आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा, मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मैदा। आता मैदा किंवा गव्हाचं पीठ काय पण यूज करू शकता। याला परत आपण मायनस करून घेऊया। मायनस करून मी 160 ग्रॅम मी इथे मैदा यूज केला आहे। त्याला पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तसंच आपल्याला फेटायचं आहे व्यवस्थित एकदम। हे वाला ना आपण असं म्हणजे आपण पायपिंग बॅगनी बनवणार आहे हे वाले बिस्किट, म्हणून आपल्याला थोडंसं ओलसर हवं, म्हणून आपण बटर थोडं जास्त यूज केलं आहे इथे। त्यानंतर मी एक ग्लास घेतला आहे आणि ही पायपिंग बॅगमध्ये एक नोझल टाकलं आहे। कुठला पण नोझल घेऊ शकता तुम्हाला जी डिझाईन आवडते ती। आणि हे पायपिंग बॅगमध्ये ना आपण ही मिक्सचर भरून घेऊया। असं करून टाकून घेऊया याच्यामध्ये। थोडंसं टाकूया, जास्त नाही टाकूया, कारण की माझी पायपिंग बॅग छोटी आहे। तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर कुठली पण पिशवी घ्यायची। पिशवीला खालून तुम्ही जे कैचीने कापून टोक करूया ना, त्याला तुम्ही नोझलचं डिझाईन देऊन पण तुम्ही बनवू शकता। ते बेकिंग ट्रे घेतलं आहे मी। बेकिंग ट्रेमध्ये छोटे छोटे बनवून घेते, कारण की हे ना बेक झाल्यावर मोठे होतात, म्हणून आपण याला छोटे छोटेच करावे। त्यानंतर मी टुटी फुटी लावली यावर। टुटी पिवी तुम्ही किंवा चॉकलेट पण लावू शकता, ड्रायफ्रूट्स, जॅम्स, तुम्हाला जे आवडणार ना ते तुम्ही टाकू शकता। मी OTGमध्ये 175 डिग्रीवर मी याला हे केलं होतं, 5-6 मिनटासाठी प्रीहीट केला आणि 15 मिनिट मी बेक केलं आहे कुकीज। बघा, तुम्ही बघू शकता कुकीजचा कलर बघा आपला एकदम गोल्डन आला आहे आणि मागून पण गोल्डन आला आहे, एकदम म्हणजे छान झाले आपले। त्यानंतर जे कुकीज आपण ह्या डिझाईनमध्ये एक बनवले होते, आधी बाकीचं जे उरले होतं ना त्याला मी वेगळा नोझल लावला आणि वेगळ्या शेपमध्ये बनवले। म्हणजे मी 2-3 शेपमध्ये असे बनवले यामध्ये, पण तुम्हाला मी 2च शेप दाखवले आहे। जर पूर्ण शेप दाखवत गेली तर व्हिडिओ एकदम लंबा होऊन जाणार ना, म्हणून। तर आपले कुकीज बनवून रेडी आहे आणि मी तुम्हाला दाखवून देते प्लेटमध्ये ठेवून। बघा किती छान आपले कुकीज झाले आहेत। तर हे वाले मी इथे दुसऱ्या डिझाईनमध्ये बनवले होते। ही एक डिझाईन मी बनवली आहे आणखी स्नेक्सवाली, अशी करून स्नेक्स टाईपमध्ये, आणि ही जी तुम्हाला दाखवली ती वाली। तर आपले सगळे बनवून रेडी आहे। तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे आणि खायला तर खूपच म्हणजे एकदम तोंडात टाकताच विरघळणार आहे। थोडे पण कडक नाही, काय नाही, एकदम मस्त। बघा, मी तुम्हाला याला तोडून पण दाखवते। बघा, तुम्ही बघू शकता खूपच छान आपले कुकीज बनले। तर तुम्ही ही वाली रेसिपी नक्की ट्राय करा, आणि ट्राय केल्यानंतर तुमची कुकीज कसे झाले ना तर कमेंट करून मला नक्की सांगा। आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा लागला ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा। तर मी तुमच्यासाठी असेच छान छान व्हिडिओ आणणार, एकदम परफेक्ट मेजरमेंटसोबत, आणि न्यू रेसिपी आणण्याची मी प्रयत्न करणार आहे। तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तिथपर्यंत आपण बाय।